नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच बिझनेस अपडेट बघणार आहोत. आणि एवढंच नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. टाटा पॉवर्स रूफटॉप सोलार आर्म क्रॉसेस 1 गिगावॅट पॉवर रूफटॉप सोलार कॅपॅसिटी इन फर्स्ट 9 months ऑफ फायनान्शियल इयर 2026. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या रूफटॉप सोलार आर्म टाटा पॉवर सोला रूफने एक मेजर माइलस्टोन अचीव केला आहे. कंपनीने फक्त फायनान्शियल इयर 2026च्या पहिल्या 9 महिन्यामध्ये 1 गिगावॅट पॉवरपेक्षाही जास्तीचा इन्स्टॉल रूफटॉप सोलार कॅपॅसिटी क्रॉस केला आहे. फक्त फायनान्शियल इयर 2026च्या पहिल्या 9 महिन्यामध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये बोथ रेसिडेन्शियल आणि कमर्शियल अँड इंडस्ट्रियल सेगमेंटची स्ट्रॉंग मोमेंटम आहे. यामुळेच ही अचिव्हमेंट टाटा पॉवरने केली आहे. आणि टाटा पॉवरच्या या सबसिडरी कंपनीने जेव्हापासून नवीन फायनान्शियल इयर 2026 सुरू झाला आहे, या 9 महिन्याच्या पिरियडमध्ये कंपनीने 1.7 लाख पेक्षाही जास्त रूफटॉप सोलार इन्स्टॉलेशन्स ॲड केले आहे, जी इयर ऑन इयर बेसिसवर 345%ची जबरदस्त ग्रोथ दर्शवते. फायनान्शियल इयर 2025च्या पहिल्या 9 महिन्यामध्ये टाटा पॉवरच्या सबसिडरीने एका वर्षाआधी 38,494 इन्स्टॉलेशन्स केले होते, जो इयर ऑन इयर बेसिसवर 345%ची जबरदस्त ग्रोथ दर्शवते. आणि यानंतर टोटल कस्टमर बेस झाला आहे टाटा पॉवरच्या सबसिडरी कंपनीचा 3 लाखपेक्षाही जास्तीचा. आणि टोटल इन्स्टॉल सोलार कॅपॅसिटी झाली आहे 4 गिगावॅट पॉवरपेक्षाही जास्तीची. आणि मित्रांनो, फक्त ऑक्टोबर 25 ते डिसेंबर 25 म्हणजे फायनान्शियल इयर 2026च्या थर्ड क्वार्टरमध्ये टाटा पॉवरच्या सबसिडरीने 58,476 रूफटॉप सोलार इन्स्टॉलेशन्स रेकॉर्ड कंप्लीट केला आहे, जो इयर ऑन इयर बेसिसवर 242%ची जबरदस्त ग्रोथ दर्शवते. आणि फायनान्शियल इयर 25च्या क्वार्टर 3 मध्ये हे इन्स्टॉलेशन होते 17,092 इन्स्टॉलेशन. आणि मित्रांनो, जर आपण स्टेट वाईज परफॉर्मन्स बघितला तर लास्ट 9 मंथमध्ये उत्तर प्रदेशने यामध्ये टॉप कंट्रीब्युटर आहे. इन्स्टॉलेशन्समध्ये 30,857 प्रोजेक्टसोबत, ज्याची कॅपॅसिटी आहे 128.13 मेगावॅट. नंतर आहे महाराष्ट्र स्टेट 21,044 इन्स्टॉलेशनसोबत, ज्याची कॅपॅसिटी आहे 126.33 मेगावॅट. आणि गुजरातने रेकॉर्ड 18,907 इन्स्टॉलेशन्स सोबत हायेस्ट कॅपॅसिटी कंट्रीब्यूट केली आहे 143.02 मेगावॅट पॉवर. आणि तेलंगणाने ॲड केली आहे 14,622 इन्स्टॉलेशन 62.08 मेगावॅट पॉवर सोबत. आणि जर आपण पुढे बघितले तर आपण येथे बघू शकतो टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची सबसिडरी कंपनी टाटा पॉवर सोलार रूफ ही इंडियाची नंबर 1 रूफटॉप सोलार प्लेयर म्हणजे रूफटॉप सोलार कंपनी आहे. लास्ट फॉर द पास्ट डिकेड असं BTY रिसर्चच्या अकॉर्डिंग आहे. आणि मित्रांनो, याच नंबर 1 रूफटॉप सोलार कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा डेटा हा काल मार्केट बंद झाल्यानंतर
रिलीज केला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत तोच बघितला आहे. तर चला आता आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीचा जर पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 10.19%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 16.34% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 26.29%. आणि जर आपण फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आली होती 15,545 कोटी रुपये. तसेच याचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी होऊन 1,245 कोटी रुपये आला होता. तसेच जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला कन्सॉलिडेटेड तर याची कन्सॉलिडेटेड सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 55,109 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 61,449 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 65,478 कोटी रुपये. तसेच याचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 3,810 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 4,280 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 4,775 कोटी रुपये. मित्रांनो, जर आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 20,502 कोटी रुपयांनी 22,122 कोटी रुपयांनी 28,467 कोटी रुपयांनी 32,035 कोटी रुपयांनी करंटली आहे 35,521 कोटी रुपये. लॉंग टर्म बोरोइंग देखील लगातार वाढत आहे 30,708 कोटी रुपयांनी 37,392 कोटी रुपयांनी 44,129 कोटी रुपये. शॉर्ट टर्म बोरोइंग वाढली आहे 12,087 कोटी रुपयांनी 14,015 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंट्स वाढला आहे 9,151 कोटी रुपयांनी 11,750 कोटी रुपये आणि टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत आहे 7,161 कोटी रुपयांनी 9,372 कोटी रुपयांनी 14,327 कोटी रुपयांनी 17,709 कोटी रुपयांनी 21,945 कोटी रुपये. आणि कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज वाढणे हा एक नेगेटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86% आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% असतो हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी बघितले की टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तसेच आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.